सर्वांना. आज आपण एक्झाम्पल नंबर 5 बघणार आहोत. तर अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्ममधलं एक्झाम्पल नंबर 5 बघा. ए अँड बी कॅरिंग ऑन बिझनेस इन पार्टनरशिप ॲग्री टू अमालगमेट देअर बिझनेस with that of C and D carrying on business 1/3 and 2/3 partners respectively. इथं आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं की ए आणि बी जे आहेत ते बिझनेस कॅरी करतात पार्टनरशिप फर्मचा आणि ते अमॅलगमेट करणार आहेत सी आणि डी बरोबर. आणि सी आणि डीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं रेशो काय आहे, प्रपोर्शन काय आहे, प्रॉफिटचं किंवा इतर कॅपिटलचं असेल किंवा प्रॉफिट शेअरिंगचं असेल ते आहे 1/3 आणि 2/3. म्हणजे सी आणि डीचं प्रपोर्शन दिलं आहे, रेशो दिला आहे, पण ए आणि बीचा दिला नाही आहे बरोबर. याचा अर्थ ए आणि बीचा इक्वल रेशो असणार आहे. त्यांचं जे फर्ममध्ये बिझनेस असणार आहे किंवा बिझनेसचा जो रेशो असणार आहे तो 1:1 असणार आहे. परंतु सी आणि डीचा किती असणार आहे, ते 1:3 1:2 असणार आहे बरोबर. कारण 1/3 सी कॅरी करेल आणि 2/3 करेल डी. तर या पद्धतीने पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलं आहे. आणि त्यानंतर पुढं मग सांगितलं आहे की द न्यू फर्म commenced business from 1st April 2005 under the name of Messrs ABCD. 1 एप्रिल 2005ला त्यांनी काय केलं आहे, नवीन फर्म सुरू केलेली आहे, बिझनेस स्टार्ट केलेला आहे. म्हणजे ए बी आणि सी आणि डी हे दोन फर्म्स आहेत, त्या एकत्र करून ABCD नावाची नवीन फर्म निर्माण केली आणि ती काय करते, बिझनेस सुरू करणार आहे 1 एप्रिल 2005 पासून. इट वॉज फर्दर ॲग्रीड, कोणत्या ॲग्रीमेंटनुसार हे अमालगमेशन झालेलं आहे त्याच्या खाली ॲग्रीमेंट दिलेत. मग पहिले दिलेलं आहे की ए बी अँड सी ब्रिंग इक्वल कॅपिटल विच शुड बी ₹50,000 each अँड डी शुड ब्रिंग इन ₹30,000 ॲज हिज कॅपिटल. म्हणजे ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत, त्यांनी किती कॅपिटल आणायचं आहे बिझनेसमध्ये, ₹50,000. आणि डी किती आणणार आहे, तर ₹30,000 आणणार आहे. त्यांचं कॅपिटल फिक्स केलेलं आहे न्यू फर्ममध्ये. जुन्या फर्ममध्ये कितीही कॅपिटल असू द्या, न्यू फर्ममध्ये कॅपिटल किती असणार आहे त्यांचं, तर ए बी सीचं ₹50,000 इच आणि डीचं ₹30,000. त्यानंतर दुसरे ॲग्रीमेंटमध्ये ॲडजस्टमेंट दिलेलं आहे की द स्टॉक ऑफ सी अँड डी शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 25%. सी आणि डी जे फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये जो स्टॉक दिलेला आहे त्याच्या 25% अमाऊंट ॲप्रिसिएट होणार आहे बरोबर. स्टॉकची व्हॅल्यू वाढणार आहे 25%. अँड दॅट ऑफ ए अँड बी शुड बी टेकन ॲट ए बुक व्हॅल्यू. आणि ए आणि बीचा जो स्टॉक असणार आहे तो बुक व्हॅल्यूनुसारच नवीन फर्ममध्ये जाणार आहे. फक्त सी आणि डीचा मात्र 25% ॲप्रिसिएट होऊन जाणार आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट दिली की द प्रोव्हिजन फॉर बॅड डेट शुड बी इन्क्रीज्ड टू 5% ऑन डेटर्स. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स दिलेली आहे, ती किती सांगितलेली आहे, तर 5% सांगितलेली आहे. आता आपण जर ए बी आणि सी आणि डीचं जर बॅलन्स शीट बघितली तर त्या बॅलन्स शीटमध्ये काय सांगितलं आहे, तर डेटर्स दिले आणि प्रोव्हिजनसुद्धा दिले, RDD सुद्धा दिलेलं आहे बरोबर. आता ए आणि बीच्या बॅलन्स शीटमध्ये डेटर्स दिलेत 21,000 आणि त्यातनं लेस प्रोव्हिजन केली ₹275. तसंच सी आणि डीच्या बॅलन्स शीटमध्ये डेटर्स दिलेत 50,000 आणि त्याच्यावर प्रोव्हिजन वजा केलेले आहे ₹250. परंतु ही RDD ही रिझर्व जो आहे तो सफिशियंट नाही आहे आणि त्यामुळे नवीन फर्म ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी त्याच्यामध्ये RDD किती लागणार आहे, तर 5% इन्क्रीज होणार आहे. म्हणजे मिनिमम 5% पाहिजे. ऑलरेडी किती पर्सेंटेज आहे ते माहीत नाही, परंतु 5% पाहिजे. म्हणजे 5% काढायचा आपण RDD, त्यातून ऑलरेडी RDD जो निर्माण केलेला आहे तो वजा करायचा आणि तो न्यू RDD असेल. ओके, जेवढी जास्त एक्स्ट्रा रक्कम असेल तीच फक्त प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला येईल. तर ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यावेळी आपण बघूया ते कसं करायचं. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ऑफिस फर्निचर ऑफ सी अँड डी शुड बी व्हॅल्यूड ॲट ₹400 अँड दॅट ऑफ ए अँड बी ॲट ₹3,800.
सी आणि डीचा जो फर्निचर आहे त्याची व्हॅल्यू किती होणार आहे 400 रुपये. सी आणि डीचा फर्निचर बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे 450 रुपये आणि त्याची व्हॅल्यू झालेली आहे 400 रुपये, म्हणजे 50 रुपयाने काय झाले व्हॅल्यू कमी झालेली आहे. त्यामुळं तो जो इफेक्ट आहे तो कुठे येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. आणि ए आणि बीचा फर्निचरची व्हॅल्यू झाली 3800, बॅलन्स शीटमध्ये त्यांची व्हॅल्यू दिली 3500, ॲप्रिसिएट झाले 300 रुपयांनी. 300 रुपयांनी व्हॅल्यू फर्निचरची वाढली. ओके, ती सुद्धा कुठं जाईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे की क्रेडिटर्स ऑफ ईच फर्म शुड बी टेकन ओव्हर ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. क्रेडिटर्सवर 5% डिस्काउंट मिळणार आहे, म्हणजे तो प्रॉफिट होणार आहे ओल्ड फर्मचा, त्यामुळे ते अमाऊंट येणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट दिली की दॅट ए गुडविल अकाउंट शुड बी ओपन इन द बुक्स ऑफ ईच फर्म ऑन द बेसिस ऑफ 2 years परचेस ऑफ द लास्ट 3 years प्रॉफिट विच वेअर ॲज फॉलोज. गुडविल अकाउंट ओपन करायचं आहे, तर गुडविल कसं निश्चित केलं जातं, तर ती प्रिव्हियस इयरच्या प्रॉफिटच्या रेशोवरून निश्चित केलं जातं. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं मागच्या 3 वर्षांचा प्रॉफिट ए बीचा दिलेला आहे 30,000 पहिल्या वर्षाचा, 40,000 दुसऱ्या वर्षाचा, 35,000 तिसऱ्या वर्षाचा. तसं सी आणि डीचा सुद्धा दिलेला आहे 29,000 पहिल्या वर्षाचा, 37,000 दुसऱ्या वर्षाचा, 33,000 तिसऱ्या वर्षाचा. आणि या प्रॉफिटच्या साह्याने आपल्याला गुडविल तयार करायचं आहे. तर गुडविलची कंडिशन काय दिलेली आहे, ऑन द बेसिस ऑफ 2 years परचेस. 2 years परचेसच्या बेसिसवर शेवटच्या 3 वर्षाचा जो प्रॉफिट दिलेला आहे त्याच्या आधारावर गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ते कॅल्क्युलेट करून गुडविल आपल्याला काय करायचे न्यू फर्ममध्ये घ्यायचं आहे. तर ते गुडविल कसं कॅल्क्युलेट होईल ते आपण पाहूया एक्झाम्पल सॉल्व करते वेळी. त्यानंतर 7वी ॲडजस्टमेंट दिली ऑल द पार्टनर्स शेअर इक्वली इन द न्यू फर्म. सगळे जे पार्टनर्स आहेत त्यांचा शेअरिंग रेशो किती असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि शेवटचं दिले नो गुडविल अकाउंट शुड रिमेन इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. न्यू फर्म ज्यावेळी येईल त्याचे जे अकाउंट्स होतील त्यावेळी गुडविल अकाउंट काय करायचे त्यात घ्यायचा नाही. नो गुडविल अकाउंट शुड रिमेन. ओके, तो अमाऊंट डिडक्ट करावी लागेल त्यांच्या कॅपिटलमधून. आणि परत खाली सांगितलं शेवट की सब्जेक्ट टू अबाव ॲडजस्टमेंट द असेट्स अँड द लायबिलिटीज शुड बी टेकन ऑन द बेसिस ऑफ फॉलोविंग बॅलन्स शीट्स. मग सर्व ॲडजस्टमेंट कशाच्या आधारे करायचे, तर ते बॅलन्स शीट 2 दिलेले आहेत आपल्याला. ए आणि बीची दिली, सी आणि डीची दिलेली आहे. ए आणि बीच्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला सॅलरी क्रेडिटर्स आणि कॅपिटल दिलेलं आहे. असेट साईडला ऑफिस फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि कॅश दिलेलं आहे. तसंच सी आणि डीच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे किंवा ते असेट्स लायबिलिटीज दिलेल्या आहेत. आपल्याला काय सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह फर्स्ट जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए अँड बी अँड बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ ए बी सी डी ॲज ऑन 1/4/2009. आपल्याला 2 गोष्टी सांगितल्यात करायला इथं. ए आणि बीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेत आणि ए बी सी डी जी नवीन फर्म होणार आहे त्या फर्मच्या पुस्तकामध्ये बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आहे. आता एक लक्षात घ्या, अशा पद्धतीनं ज्यावेळी एक्झाम्पल्स सॉल्व करायला सांगितलं जातं त्यावेळी आपल्याला काय सांगितलं होतं की नवीन फर्ममध्ये बॅलन्स शीट तयार करायला सांगितली, पण ओल्ड फर्ममध्ये फक्त जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलं. आता न्यू फर्ममध्ये ज्यावेळी आपण कॅपिटल घेऊ ए बी सी आणि डीचं, ते कशाच्या बेसिसवर घेऊ, तर सर्व ॲडजस्टमेंट कराव्या लागतात ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये. आणि ओल्ड फर्मच्या पुस्तकामधला जो कॅपिटलचा बॅलन्स असेल तो जातो न्यू फर्ममध्ये. मग न्यू फर्ममध्ये जर कॅपिटल आपल्याला घ्यायचं असेल किंवा कारण बॅलन्स शीट तयार करायची आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, तर ओल्ड फर्मची सुद्धा कॅपिटल अकाउंट तयार करावं लागेल. म्हणजे इथं सांगितलं नाही आहे, बॅलन्स शीट फक्त सांगितली, कॅपिटल अकाउंट किंवा ओल्ड फर्ममध्ये लेजर अकाउंट सांगितलेच नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला ते करायला लागणार. कारण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे न्यू फर्मची, आणि न्यू फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये हे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनरचं कॅपिटल घ्यायचं आहे लायबिलिटी साईडला. आणि त्याच्यासाठी सांगितलं नसलं तरीसुद्धा आपल्याला ते लेजर अकाउंट तयार करावे लागतील. तर आपण पहिल्यांदा एक्झाम्पल सॉल्व करू. पहिल्यांदा आपल्याला जे सांगितलेलं आहे ते काढूया. आपल्याला सांगितलं जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए अँड बी.
आपण कॉलम तयार करू 4. पहिला करू पर्टिक्युलर्स LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. त्यानंतर इकडे डेटचा कॉलम करू. आता पहिली जर्नल एंट्री आपली काय करतो आपण, कोणकोणत्या जर्नल एंट्रीज करतो लक्षात घ्या. आपण करतो ॲप्रिसिएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीजची, किंवा व्हॅल्यू कमी झाली असेल असेट्स अँड लायबिलिटीजची, त्याची आपण पहिल्यांदा जर्नल एंट्रीज तयार करतो. त्यानंतर त्याच्यावर जो प्रॉफिट किंवा लॉस असेल तो ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, ती दुसरी जर्नल एंट्री तयार करतो. तिसरी करतो गुडविल क्रिएशनची, आणि चौथी करतो असेट्स अँड लायबिलिटीज न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर केल्याची. ओके, या 4 पद्धतीच्या एंट्रीज आपण काय करतो, कधीही ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये करत असतो. बरोबर. मग आपल्याला पहिल्यांदा करायचे असेट्स अँड लायबिलिटीज ॲप्रिसिएट किंवा डेप्रिसिएट झाले असतील त्याची जर्नल एंट्रीज. त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट फक्त पाहाव्या लागतात. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे ABC शुड ब्रिंग कॅपिटल इक्वल कॅपिटल विच शुड बी ₹50,000 ईच अँड D शुड ब्रिंग 30,000. आता न्यू फर्ममध्ये कॅपिटल किती असलं पाहिजे याच्या संबंधी पहिली ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याचा काही संबंध येणार नाही. पण दुसरी जी ॲडजस्टमेंट आहे की स्टॉक ऑफ C अँड D शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 20% अँड दॅट ऑफ A अँड B शुड बी टेकन ॲट बुक व्हॅल्यू. C आणि Dचा स्टॉक ॲप्रिसिएट झाला आहे, पण आपण जर्नल एंट्री तयार करतो A आणि Bच्या, त्याच्यामुळे त्याचा संबंध येणार नाही. कारण स्टॉक जो आहे A आणि Bचा तो बुक व्हॅल्यूनच घ्यायचा आहे, तर त्या ॲप्रिसिएशन पण नाही, डेप्रिसिएशनसुद्धा नाही, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा जर्नल एंट्रीवर काही इम्पॅक्ट पडणार नाही. तिसरी जे ॲडजस्टमेंट आहे की द प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स शुड बी इन्क्रीज्ड बाय 5%. बॅड डेट्स जे आहेत ते मात्र दोन्ही फर्मचे 5% इन्क्रीज होणार आहेत. बरोबर. आता बॅड डेट्स आहेत म्हणजे तो काय आहे, खर्च आहे किंवा लॉस आहे. तो कुठे लिहिलं आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि त्याच्यामुळे आपण एंट्री काय करतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही अकाउंट तयार करू शकता. रिव्हॅल्युएशन अकाउंटसुद्धा तयार करू शकता आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्हीपैकी एक कोणताही करू शकता. मग आपण समजा केला रिव्हॅल्युएशन अकाउंट, तर काय येईल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD. कारण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला काय येणार आहे, ती RDD येणार आहे. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला आपण RDD घेतो, बरोबर, तसंच इथं एंट्री होणार आहे. बरोबर. मग आपण पहिली एंट्री काय करू, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या आपण काय करू, रिव्हॅल्युएशन अकाउंट घेऊ. काय करू, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD. 5% घ्यायचे RDD. आणि A आणि Bचा जो बॅलन्स आहे डेटर्सचा तो आहे 21,000. बरोबर. आणि बॅलन्स शीटमध्येच लेस प्रोव्हिजन केली ₹275. बरोबर. या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे, आणि त्याचा बॅलन्स किती राहिला आहे, ₹20,725. आता बघा, आपल्याला ही जी ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे की प्रोव्हिजन फॉर बॅड डेट शुड बी इन्क्रीज टू 5%, म्हणजे 5% RDD वाढवला गेला पाहिजे असे ॲडजस्टमेंट आहे. बरोबर. मग आता 21,000वर 5% अमाऊंट किती येईल, ₹1,050 येईल. बरोबर. म्हणजे ₹1,050 RDD आपल्याला RDD सांगितलेलं आहे. पण 1,025 पैकी 275 ऑलरेडीच काय केलं आहे, त्यांनी क्रिएट केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे तो ₹275 काही एक्स्ट्रा क्रिएट करावं लागणारच नाही, आणि त्याच्यामुळे हा 1,050मधून 275 वजा करायची अमाऊंट किती येईल, मग 775 रुपये.
म्हणजे नवीन RDD किती निर्माण होईल 75 रुपये, 775 रुपये. हा कसा काढला तर आपल्याला जे ॲडजस्टमेंट सांगितले की 5% RDD क्रिएट केला पाहिजे, बरोबर, अमॅलगमेशनमध्ये. 5% येते 21,000वर 1,050, पण ऑलरेडी क्रिएट केला आहे 275 रुपये. मग त्यामुळे 275 रुपये काय क्रिएट करावं लागणार नाही. त्यामुळे 1,050मधून 275 वजा केल्याने 775 रुपये नवीन RDD क्रिएट केला. त्यामुळे ही अमाऊंट कुठे येईल किती 775 रुपये अशी काय अमाऊंट येईल. आपण काय म्हणू RDD being creation of RDD. या पद्धतीने पहिली जर्नल एंट्री होईल. ओके, त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघा की ऑफिस फर्निचर ऑफ C and D शुड बी व्हॅल्यूड ॲट 400. आपण A आणि Bचं तयार करतो त्यामुळे C and Dचा संबंध येणार नाही. पुढचं वाक्य आहे अँड दॅट ऑफ A आणि B रुपीज 3,800. ऑफिस फर्निचरची व्हॅल्यू किती केली रिव्हॅल्युशननुसार 3,800 रुपये, पण ॲक्च्युअल बॅलन्स शीटमध्ये त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3,500. म्हणजे 300 रुपयेनं फर्निचरची व्हॅल्यू वाढली. मग जेवढे ॲप्रिसिएशन होईल ते आपण क्रेडिट साईडला अमाऊंट घेतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची, बरोबर, आणि त्यामुळं ही अमाऊंट क्रेडिटला जाणार आहे. मग आपण एंट्री काय करतो तर ही फर्निचर आहे, फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचरची व्हॅल्यू वाढली, बरोबर, त्यामुळं असेटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. मग असेटचं व्हॅल्यू जर वाढणार असेल तर ती अमाऊंट डेबिटच केली पाहिजे त्या असेटला. त्यामुळे तो असेट अकाउंट डेबिट होईल. फर्निचर अकाउंट डेबिट किती रुपयांनी 300 रुपयांनी. तो काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपण घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंट. 300 रुपये येईल इथं, बरोबर. त्याच्या खालीच आणखी एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे की क्रेडिटर्स ऑफ ईच फर्म शुड बी टेकन ओव्हर ॲट ए डिस्काउंट ऑफ 5%. क्रेडिटर्स दोन्ही फर्मचे किती घ्यायचे 5% डिस्काउंटनं. क्रेडिटर्स दिलेत A आणि Bचे 18,100. त्याच्यावर 5% अमाऊंट किती 905 रुपये. 905 रुपये क्रेडिटरवर डिस्काउंट आहे. म्हणजे आपली लायबिलिटी किती आहे तर 18,100, पण 5% अमाऊंट आपल्याला द्यावी लागणार नाही कारण तो डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे तो आपला प्रॉफिट असणार आहे. प्रॉफिट आपण लिहितो क्रेडिट साईडला, बरोबर. म्हणून आपण काय म्हणू इथं डिस्काउंट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अकाउंट डेबिट किती रुपये 905 रुपये टू रिव्हॅल्युएशन. आपण दोन्ही एकत्र एंट्री करतोय. रिव्हॅल्युएशन क्रेडिट काय झाला कारण तो प्रॉफिट आहे. जर एक्सपेंडिचर असतात तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट झालं असतं. मग अमाऊंट किती येईल 1,205 रुपये टोटल, बरोबर. या दोनच प्रॉफिटचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ही एंट्री या ठिकाणी होईल. ओके, आपण नरेशन काय लिहू ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ फर्निचर being appreciation in the value of furniture and reserve for discount on creditors. या पद्धतीने आपली दुसरी एंट्री होईल. आपण रिव्हॅल्युएशनच्या एंट्री केल्या ए आणि बीच्या रिलेटेड असणाऱ्या असेट्स आणि लायबिलिटीची रिव्हॅल्युएशनच्या संबंधी एंट्री. हा पहिला पार्ट झाला आपला. दुसरा पार्ट काय करतो आपण तर ह्याच्यावर असणारा प्रॉफिट किंवा लॉस हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करतो, बरोबर. त्यावेळी आपण एंट्री काय करतो तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करतो. म्हणजे पार्टनर्सचं कॅपिटल तेवढ्या रकमेनं वाढेल. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट कारण रिव्हॅल्युएशनचा बॅलन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करतो.
ओके, पार्टनर्स कोण आहेत? ए आणि बी. मग इथं एज कॅपिटल आणि टू बीज कॅपिटल. एकूण प्रॉफिट किती झाला आहे? तर एकूण एक्सपेंडिचर होते 775 रुपये. एकूण प्रॉफिट किती आहे? 1205 रुपये. मग 1205 मधून 775 रुपये गेले, अमाऊंट किती राहील? ₹430 राहील. 430 रुपयेचं आपण काय करायची? रिव्हॅल्युएशनची अमाऊंट ट्रान्सफर करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आता त्यांचा रेशो आपल्याला दिलाच नाही. सी आणि डीचा रेशो दिला आहे फक्त 1/3 आणि 2/3. ए आणि बीचा दिलाच नाही. म्हणजे त्यांना काय करायचं? इक्वल रेशोनं अमाऊंट ट्रान्सफर करायची. म्हणजे 430 पैकी निम्मी अमाऊंट म्हणजे 215 रुपये एला आणि 215 रुपये बीला. आपण नॅरेशन काय लिहू की प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीनं तिसरी एंट्री आपली होईल. आता 2 प्रकारच्या एंट्री झाल्या. पुढची एंट्री आपण काय करतो? क्रिएशन ऑफ गुडविलची. बरोबर की गुडविल किती काढायचं आहे? जेवढा गुडविल होईल तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. कारण गुडविल नावलौकिक तो पार्टनर्सने आपल्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने निर्माण केलेला असतो आणि त्यामुळे त्यांचं कॅपिटल तेवढ्याने वाढतं. त्यामुळे तो गुडविल आपण ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट संबंधीची ॲडजस्टमेंट ही 3 नंबरची दिलेली आहे, 6 नंबरची दिलेली आहे की दॅट ए गुडविल अकाउंट शुड बी ओपन इन द बुक्स ऑफ ईच फर्म ऑन द बेसिस ऑफ 2 years परचेस ऑफ द लास्ट 3 years प्रॉफिट विच वेअर ॲज फॉलोज. आता इथं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आहे. गुडविलचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. बरोबर. गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आता? तर 2 years परचेस दिलेला आहे. गुडविल काढण्याच्या मेथड्स वेगवेगळ्या आहेत. त्यापैकी ही एक मेथड आहे. आता बघा की लास्ट 3 yearsचा ॲव्हरेज काढायचं पहिल्यांदा. प्रॉफिट्स लास्ट 3 yearsचा प्रॉफिट दिलेला आहे. ए आणि बी ही जी फर्म आहे तर लास्ट 3 yearsचा प्रॉफिट काय दिला आहे? 30,000, 40,000 आणि 35,000. 30,000, 40,000, 35,000 हा 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. त्याची ॲव्हरेज काढायची पहिल्यांदा. ॲव्हरेज कशी काढायची? 3 टोटल करायची. 30,000 आणि 40,000 70,000, 70,000 आणि 35,000 एकूण आले 1,05,000 टोटल झाले. त्याला एकूण किती इथं वर्षाची प्रॉफिट दिले? 3 वर्षाची म्हणून भागिले 3. मग अमाऊंट किती? 1,05,000 भागिले 3. 3 त्रिक 9, 3 5 15. 35,000 रुपये ॲव्हरेज येईल. आणि ॲव्हरेज आल्यानंतर त्याला इयर्स परचेसनं गुणायचं. इथे दिले 2 years परचेस ऑफ लास्ट 3 years. 2 years परचेस आहे म्हणून गुणिले 2 आणि 2 years परचेस आहे. मग 35,000 गुणिले 2 अमाऊंट किती येईल? 70,000 रुपये. ओके. आणि 70,000 रुपये इक्वल रेशोनं काय करायची? ट्रान्सफर करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आपलं एंट्री काय करतो आपण? गुडविल अकाउंट डेबिट. चौथी गुडविल अकाउंट डेबिट. किती रुपये गुडविल निघालं? 70,000 रुपये. टू एज कॅपिटल अकाउंट. त्यातलं 35,000 रुपये जाईल आणि टू बीज कॅपिटल 35,000 रुपये.
ओके, या पद्धतीने एंट्रीज आपण करतो. त्यातही तिसऱ्या प्रकारची एंट्री झाली. आपण पहिल्यांदा रिव्हॅल्युएशनची केली, त्यानंतर प्रॉफिट ट्रान्सफर केला कॅपिटलला त्याची केली, त्यानंतर केली गुडविलची, त्यानंतर चौथी काय करायची, असेट्स अँड लायबिलिटीज न्यू फॉर्ममध्ये ट्रान्सफर झाल्याची एंट्री. बरोबर. मग आपण एंट्री काय करतो त्याची, आपण त्याची एंट्री काय करतो, पाचवी एंट्री. तर मेसर्स ABCD अकाउंट डेबिट, इथं आपण कुठले घेतो, असेट्स वजा लायबिलिटीज ची नेट रक्कम आपण घेतो. बरोबर. त्यानंतर घेतो सर्व लायबिलिटीज. लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे पहिलं सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स किती रुपये दिलेले आहेत, बॅलन्स शीटमध्ये ए आणि बीचे दिलेले आहेत 18,100 रुपये. ते घेतो आपण. त्यानंतर इतर लायबिलिटीज कोणकोणत्या असतील, आता बॅलन्स शीटमध्ये कोणतेच नाही आहे, परंतु RDD दिलेली आहे. RDD किती दिलेलं आहे, टोटल RDD म्हणजे डेटर्स 21,000 वर 5% RDD. इथं टोटल RDD घ्यायची, 5% येते 1,050. ती RDD घ्यायची, RDD अकाउंट डेबिट. टू काय करतो आपण, टू सर्व असेट्स. बरोबर. रिव्हॅल्युएशन केल्यानंतरचे असेट्स. तर रिव्हॅल्युएशनमध्ये आता बघा, बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदा दिले ऑफिस फर्निचर. बॅलन्स शीटमध्ये किती रक्कम दिलेली आहे, 3,500. पण ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली जी आहे 4 नंबरची, त्याच्यामध्ये काय सांगितलं की ऑफिस फर्निचर ऑफ A आणि B इज ॲट रुपीज 3,800. 3,800 रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आहे, म्हणून 3,800 अमाऊंट घ्यायची. त्यानंतर पुढची असेट दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये, स्टॉक 84,000. स्टॉक हा बुक व्हॅल्यूनच घ्यायचा आहे असं सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंट क्रमांक 2 मध्ये, आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ते आहे तशीच अमाऊंट घ्यायची, 84,000. स्टॉक अकाउंट 84,000. बॅलन्स शीटमध्ये नेक्स्ट असेट आहे डेटर्स. डेटर्स किती दिलेले आहेत, 21,000. टू डेटर्स अकाउंट 21,000. 21,000 फुल आपण अमाऊंट घेतली, कारण प्रोव्हिजन आपण ऑलरेडी RDD वर घेतलेलीच आहे, त्याच्यामुळे इथं फेस व्हॅल्यू घ्यायची डेटर्सची. त्यानंतर पुढं कॅश दिलेला आहे 10,500 रुपये बॅलन्स शीटमध्ये. कॅश अकाउंट 10,500. त्यानंतर आपण काय घेतो बघा, आपण केले क्रिएट गुडविल. बरोबर. गुडविल किती घ्यायला सांगितलं ॲडजस्टमेंट क्रमांक 6 मध्ये, तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन केलं होतं आपण, 70,000 रुपये काढलं होतं. ही सुद्धा न्यू फॉर्ममध्ये जाईल. गुडविल 70,000 रुपये. आणि आपण काय केलं होतं ॲडजस्टमेंट क्रमांक 5 मध्ये, की क्रेडिटर्सवर डिस्काउंट केला होता, तो प्रॉफिट होता. प्रॉफिट म्हणजे असेट्स, म्हणजे टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. अमाऊंट किती होती, 905 रुपये. बरोबर. सर्व आपण असेट्स घेतल्या. ठीक आहे. तर रिव्हॅल्युएशनमध्ये जे ॲडजस्टमेंट आपण केल्या होत्या त्या सर्व आपण घेतल्या. तर RDD पण घेतलेला आहे इथं 1,050 रुपये, कारण 775 रुपये ॲडजस्टमेंटमधला RDD आणि बॅलन्स शीटमधला 275, असं 1,050 RDD घेतला. तिथे दिले फर्निचर. 3,500 रुपयेच होता, आणि त्यात 300 रुपये ॲड केले, 3,800 झाला. रिझर्व फॉर डिस्काउंट आपण इथं घेतला प्रॉफिट असल्यामुळं क्रेडिट साईडला. गुडविल 70,000 रुपये इथं घेतले, आणि बाकीचे जे स्टॉक आणि कॅश आहे त्या बुक व्हॅल्यूनच असेट आपण घेतला, हे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे. ओके. आता काय करायचं, सर्व असेट्सची टोटल करायची.
सर्व लायबिलिटीज शेड्यूल करायचे. असेट्स वजा लायबिलिटीज केल्या ती जी अमाऊंट येईल ती काय असेल, नेट व्हॅल्यू असेल. ओके, ती जी अमाऊंट आहे ती कुठं लिहायची, ABCD अकाउंटला लिहायची. असेट्स वजा लायबिलिटीज जर केल्या तर अमाऊंट येते 1,71,055. ओके, ही अमाऊंट घ्यायची. आता ही अमाऊंट बरोबर आहे की नाही का चुकीची आहे ते कसं काढायचं, तर आपण ज्यावेळी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो दोन्ही पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स शीट टोटल एवढीच येते. ओके, आपण इथं तयार करणार आहे त्यावेळी आपण बघू ही अमाऊंट बरोबर आहे की चुकीची आहे ती. बरोबर. आता आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे असेट्स लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या आणि त्यानंतर आपण काय करतो, कॅपिटल अकाउंट जो आहे पार्टनर्सचा त्याची अमाऊंट ट्रान्सफर करतो न्यू फर्ममध्ये. ओके, कॅपिटल वाढलं तर तो कॅपिटल अकाउंट क्रेडिट होतो. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायची, कॅपिटलमधली सर्व अमाऊंट ओल्ड फर्मची काढून न्यू फर्ममध्ये टाकायची. त्यामुळे ती सर्व कॅपिटल अकाउंट काय होईल, डेबिट होईल. म्हणून एज कॅपिटल अकाउंट डेबिट, म्हणून कॅपिटल अकाउंट काय करायचा, डेबिट करायचा. बीज कॅपिटल अकाउंट ही ट्रान्सफर अमाऊंट कुठं करायची, टू बेसर ABCD मध्ये. ह्याची जी नॅरेशन आहे ते काय म्हणजे, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय न्यू फर्म ABCD. आता इथं ए आणि बीचा जो कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स असेल तो नवीन फर्ममध्ये ट्रान्सफर होईल. तो आता बॅलन्स कसा काढावा लागेल, हा बॅलन्स काढायचा असेल तर आपल्याला तयार करावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जातो नेट प्रॉफिट किंवा लॉस, त्याच्यासाठी तयार करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर, किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. दोन्ही अकाउंट तयार करावे लागतील ए आणि बीचे. मग आपण तयार करू अकाउंट, दोन्ही अकाउंट तयार करू. पहिल्यांदा करू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशनला काय करायचं, हे सर्व जे अमाऊंट आहेत त्या फक्त ट्रान्सफर करायच्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD. अमाऊंट किती, 775 रुपये. दुसरे फर्निचर अकाउंट डेबिट, रिझर्व फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर 300 रुपये, बाय रिझर्व ऑन क्रेडिटर्स 905 रुपये. बरोबर. अमाऊंट आपण घेतल्या. आता आपण काय करू, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. 300 अधिक 905 1205 रुपये टोटल येईल. 1205 मधून 775 रुपये गेले. अमाऊंट किती, 430. 430 अमाऊंट प्रॉफिट झाला, तो कुठं जाईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बरोबर. मग इथं काय म्हणायचं, एज कॅपिटल बीज कॅपिटल अमाऊंट निम्मी जाईल 215 आणि ही अमाऊंट कॅपिटलला जाण्याची एंट्री आपण ऑलरेडी केलेली आहे. इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 215. बरोबर. आता आपण काय करू, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करू. ए आणि बी दोघं पार्टनर्स आहेत. रिव्हॅल्युएशनचा आपण काय करतो, बॅलन्स ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. इथं काय म्हणतं, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट किती रुपये, 215 आणि बीचा 215. कॅपिटल अकाउंटला आपण काय करतो तर कॅपिटलचा बॅलन्स घेतो. कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला ए आणि बीचा बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे.
50,725 आणि 50,000 तो आपण घेऊया बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती 50,625 आणि 50,000 रुपये बरोबर. अजून काय घ्यायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, तर आपलं घ्यायचं गुडविल. तर गुडविल आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची एंट्री केलेली आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू एस कॅपिटल आणि टू बीस कॅपिटल. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार कारण कॅपिटल वाढणार आहे. बाय काय म्हणायचं गुडविल किती रुपये आहे 35,000 आणि 35,000 बरोबर. आता आपण काय केलं सर्व अमाऊंट घेतलेले आहे. आता आपण काय करू टोटल करू कॅपिटल अकाउंटची. कॅपिटल अकाउंटची जर टोटल केली तर अमाऊंट किती 50,625 35,000 अमाऊंट किती झाली 85,625 प्लस 215 म्हणजे 85,830 रुपये ही झाली एची कॅपिटलची टोटल. बीच्या कॅपिटलची टोटल किती 50,000 अधिक 35,000 85,000 आणि 215 85,215 तीच डेबिट साईडला लिहायची 85,830 आणि 85,215 रुपये. हा बॅलन्स कुठे जाणार आहे आपला न्यू फर्ममध्ये ABCD मेसर्स ABCD 75,830 आणि 85,830 आणि 85,215. आता या दोघांची जर टोटल केली तर ती टोटल किती येणार आहे 1,71,055 रुपये. ओके आणि एवढी टोटल जर आली तर आपले एक्झाम्पल बरोबर आहे बरोबर. मग हीच अमाऊंट कुठं जाणार आहे न्यू फर्ममध्ये कॅपिटलची. त्यामुळे कॅपिटल अकाउंट डेबिट होणार आहे ABCDनं. म्हणून इथे लिहिले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट किती रुपये एच कॅपिटल किती आहे 85,830 बीचं किती आहे 85,215 हे जाईल न्यू फर्ममध्ये ABCD मध्ये किती 1,71,055 रुपये ही जी अमाऊंट आहे तिथे 1,71,055 रुपये. या पद्धतीनं जर्नल एंट्रीज पूर्ण होतील. ओके आपण इथं काय केले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट केले आणि ह्या जर्नल एंट्रीज तयार केल्या. ओके तर या जर्नल एंट्रीज आपण काय म्हणू पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज ट्रान्सफर टू ABCD मेसर्स ABCD. या पद्धतीने जर्नल एंट्रीज आपल्या कंप्लीट होतील. ओके आता आपला निम्मा पार्ट झाला. आपल्याला काय सांगितलं जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ A आणि B आपण तयार केल्या. दुसरा पार्ट सांगितले बॅलन्स शीट ऑफ ABCD. न्यू फर्मची बॅलन्स शीट सांगितली. न्यू फर्मची बॅलन्स शीट आपण तयार करूया. आपण इथं काय म्हणू की बॅलन्स शीट ऑफ मेसर्स ABCD. बॅलन्स शीट ऑफ मेसर्स ABCD ॲज ऑन डेट सांगितली आहे हे 1/4/2009. आपण तयार करू. इकडे देऊ असेट्स इकडे घेऊ लायबिलिटीज असेट्स रुपीज लायबिलिटीज रुपीज. ठीक आहे आता एक एक करून आपण सर्व असेट्स घेऊया. पहिल्यांदा आता बघा बॅलन्स शीटमध्ये काय दिले A आणि Bच्या
पहिल्यांदा दिलेलं आहे ऑफिस फर्निचर, बरोबर. घेऊया आपण पहिल्यांदा ऑफिस फर्निचर. 2 मिनिट जागा कमी पडते. पहिल्यांदा दिलंय फर्निचर किती दिलंय, ए बीचं दिलंय 3500, पण आपण रिव्हॅल्युएशन अमाऊंट काढलेली आहे फर्निचरची किंवा ॲडजस्टमेंटमध्ये दिले. ॲडजस्टमेंट क्रमांक 4 किंवा ऑफिस फर्निचर सी आणि डीचं किती होणार आहे, 400 रुपये. सी आणि डीचं 400 रुपये, ए आणि बीचं किती 3800 रुपये. अमाऊंट किती होईल, 4200 रुपये. त्यानंतर पुढचे असेट दिलेले आहे स्टॉक. स्टॉक किती दिलेला आहे, ए आणि बीचं दिले 84,000 आणि सी आणि डीचं दिले 68,000, बरोबर. ए आणि बीचं 84,000, सी आणि डीचं 68,000. आता आपल्याला याच्यावर ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. ॲडजस्टमेंट क्रमांक 2 की सी आणि डीचा स्टॉक ॲप्रिसिएट होते 25%. 68,000वर 25% ॲप्रिसिएट होते म्हणजे किती होईल, 25% ॲप्रिसिएशननं 17,000 रुपये वाढत आहेत. एकूण अमाऊंट येईल 85,000 सी आणि डीच्या स्टॉकची. 85,000 आणि 84,000 एकूण अमाऊंट येईल 1,69,000. 1,69,000 काय झाला, आपला स्टॉक झाला. त्यानंतर नेक्स्ट जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती आहे डेटर्स. ए बीचे किती दिलेले आहेत, ए बीचे दिलेले आहेत 21,000. सी डीचे किती दिलेत 50,000. एकूण किती झाले 71,000 आणि 71,000वर 5% आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे. ॲडजस्टमेंट क्रमांक 3 बॅड डेट शुड बी इन्क्रीज टू 5%. टोटल 5% बॅड डेट्स म्हणजे 71,000वर 5% ऑलरेडी. 71,000वर 5% जर ऑलरेडी काढली तर ती येईल 3,550. मग ती 71,000मधून वजा करायची, अमाऊंट येईल 67,450. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये पुढची असेट कुठली दिली, कॅश. ए आणि बीची किती दिली कॅश 10,500, सी आणि डीची 3,700. टोटल किती येईल 14,200. आपण सर्व असेट्स या घेतलेल्या आहेत बॅलन्स शीटमध्ये. असेट साईड आपली कंप्लीट झाली. आता आपण काय करायचे, लायबिलिटी साईड घ्यायची. लायबिलिटीला बघा सनरी क्रेडिटर्स आहेत ए आणि बीचे आहेत 18,100. सनरी क्रेडिटर्स 18,100 ए आणि बीचे. सी आणि डीचे किती आहेत 21,000. अमाऊंट किती येईल 39,100 आणि 39,100. पण त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे 5 नंबरची. क्रेडिटर्स ऑफ इच फर्म शुड बी टेकन ॲट डिस्काउंट ऑफ 5%. दोन्ही फर्मच्या क्रेडिटर्सवर 5% डिस्काउंट आहे म्हणून दोन्ही स्टोर होते 39,000वर 5% डिस्काउंट लेस करायचा. 5% डिस्काउंट किती येईल 39,100वर 1955. 1955 जर वजा केला तर अमाऊंट 37,145. आणि पुढची असेट जी दिलेली आहे ती आहे कॅपिटल. कॅपिटल किती आहे ए बी सी आणि डीचे.
ABCDचे कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. ॲडजस्टमेंट क्रमांक 1, ABC ब्रिंग इक्वल कॅपिटल विच शुड बी ₹50,000 ईच. ABCने किती कॅपिटल आणायचे? 50,000 रुपये तिघांनीही. आणि डीने किती आणायचे? 30,000 रुपये. अमाऊंट किती येईल? 1,80,000. बरोबर. सर्व आपण असेच लायबिलिटीज घेतल्या. आता फक्त एकच ॲडजस्टमेंट राहील की ए आणि बी या पार्टनर्सनी कॅपिटल न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर किती केलं? तर एनं केलं 85,830, बीनं केलं 85,215. एवढी अमाऊंट त्यांनी न्यू फर्ममध्ये दिली. पण न्यू फर्ममध्ये कॅपिटल किती पाहिजे? त्यांचं कॅपिटल निश्चित केलेलं आहे. एचं केले 50,000, बीचं केले 50,000. म्हणजे एवढंच कॅपिटल रिक्वायर्ड आहे आणि त्यांनी ट्रान्सफर केलं एवढं जास्त. म्हणजे जास्तीची रक्कम ही त्यांना माघारी द्यावी लागेल. बरोबर. तसंच सी आणि डीनं काही रक्कम न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर केली असणार आहे. त्यांचं सुद्धा अमाऊंट निश्चित केलेली आहे. जर त्यांनी जास्त अमाऊंट दिली असेल तर ती सुद्धा त्यांना माघारी द्यावी लागेल. कमी दिली असेल तर त्यांच्याकडून अमाऊंट घ्यावी लागेल. मग त्यांनी किती अमाऊंट ट्रान्सफर केली न्यू फर्ममध्ये सी आणि डीनं, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कॅपिटल अकाउंट त्यांचं तयार करावं लागेल. त्यामुळे मी सांगितलं न्यू फर्मची ज्यावेळी बॅलन्स शीट आपण तयार करतो त्यावेळी ओल्ड फर्मचं कॅपिटल अकाउंटसुद्धा तयार करावं लागतं. कारण ते कॅपिटलचे बॅलन्सेस आपण काय करतो? बॅलन्स शीटमध्ये घेतो. त्यामुळे आपण काय करू? इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करू. कोणाचा? इन द बुक्स ऑफ सी अँड डी. रिव्हॅल्युएशन अकाउंट का तयार करायचं? कारण रिव्हॅल्युएशनमध्ये निर्माण होणारा प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घेतो. खाली करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सी आणि डीचा करू. या पर्टिक्युलर्स सी आणि डी. आता आपण ॲडजस्टमेंट पुन्हा करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं तर फक्त ॲडजस्टमेंट बघायच्या. ॲडजस्टमेंट दिलेली आहे पहिली कॅपिटलशी संबंधित, त्याचा काही संबंध नाही. दुसरी दिली स्टॉकशी संबंधित. सी आणि डीचा स्टॉक ॲप्रिशिएट होतोय 25%. बरोबर. मग 68,000वर 25% म्हणजे 17,000 रुपये आपण काढलं होतं अमाऊंट. तर त्या अमाऊंट न ॲप्रिशिएट झाला स्टॉक म्हणजे तो प्रॉफिट आहे. प्रॉफिट आपण लिहितो क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला काय लिहायचं? बाय स्टॉक 17,000 रुपये. बरोबर. त्यानंतर काय दिलेलं आहे? तिसरी ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 5% ऑन डेटर्स. डेटर्स किती आहेत सी आणि डीचे? 50,000 रुपये. 50,000 रुपयेवर 5% डेटर्स RDD आहे. 5% 50,000वर किती निघतं? 2,500 रुपये. पण ऑलरेडी RDD किती त्यांनी निर्माण केलेलं आहे? 250. बॅलन्स शीटमध्ये दिले 50,000 वजा 250. मग 2,500मधून काय करायचं? 250 वजा करायचे. अमाऊंट किती? 2,250. तो डेबिट साईडला घ्यायचा. RDD खर्च आहे 2,250. अमाऊंट कशी काढली आपण? तर 50,000वर 5% आपण अमाऊंट काढली किती? 2,500. आणि ओल्ड RDD दिलेला आहे तेवढा काही नवीन निर्माण करायची गरज नाही. ओल्ड RDD किती दिला आहे? 250. म्हणून त्यातनं वजा केली. बॅलन्स किती राहिला? 2,250. आणि न्यू RDD आहे एवढा RDD त्यांनी निर्माण केला. त्यानंतर पुढं ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ऑफिस फर्निचर ऑफ सी अँड डी शुड बी व्हॅल्यूड ॲट 400 रुपये. सी आणि डीचा फर्निचर किती आहे? 450. आणि त्याचं रिव्हॅल्युएशन करून अमाऊंट किती झाली? 400 रुपये. 50 रुपये व्हॅल्यू कमी झाली. तो खर्च आहे त्यामुळे तो कुठं घ्यायचा? डेबिट्सला घ्यायचा. तो फर्निचर किती रुपये? 50 रुपये. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. क्रेडिटर्स ऑफ ईच फर्म शुड बी टेकन ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्सवर 5% डिस्काउंट. तो प्रॉफिट आहे आपला कारण तेवढे क्रेडिटर्स आपल्याला द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे तो येईल क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन
क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स एकूण किती आहेत? 21,000. 21,000 वर 5% अमाऊंट किती येईल? 1,050. आपण सर्व ॲडजस्टमेंट्स ह्या काय केल्यात? घेतल्या, बरोबर. आता आपण काय करू? टोटल करू. 17,000 प्लस 1,050 18,050. 18,050 ची टोटल आली. मधून 2,300 रुपये गेले तर अमाऊंट किती येईल? 18,050 मधून 2,300 वजा झाले, अमाऊंट येईल 15,750. एवढा रिव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला काय झालंय? सी आणि डीला प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो कॅपिटल अकाउंट. म्हणून तर काय म्हणायचं? टू सीज कॅपिटल आणि डीज कॅपिटल. अमाऊंट काय करायची? एवढी ट्रान्सफर करायची. आता किती प्रमाणात वाटायची? तर त्यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी. पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दिला आहे. सी आणि डीचा 1/3 आणि 2/3. म्हणजे सीचा 1/3 आणि डीचा 2/3. म्हणजे 15,750 गुणिले 1/3 हा सीचा निघेल आणि 15,750 गुणिले 2/3 हा कोणाचा निघेल? सीचा निघेल. आपण काढूया 15,750 5,250. सीचा किती निघेल? 5,250 आणि डीचा किती निघेल? 15,750 गुणिले 2/3 10,500. एवढा प्रॉफिट जाईल डीला. ठीक आहे. मग हे अमाऊंट रिव्हॅल्युएशनचा आपण ट्रान्सफर करू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. काय म्हणून? बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. किती? 5,250 आणि 10,500 रुपये. ठीक आहे. आता आपण काय करूया? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करू. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय पहिल्यांदा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स किती आहे बॅलन्स शीटमध्ये त्यांचा ते दिलेला आहे 75,000 आणि 25,900. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं? गुडविल सांगितलेलं आहे काढायला. 6वं ॲडजस्टमेंट आहे. त्यात सी आणि डीचा सुद्धा 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. मग अशा आपण ज्या पद्धतीने आणि बीचा काढला होता त्याच पद्धतीने सी आणि डीचा सुद्धा गुडविल काढायचा. सी आणि डीचा 3 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? सी आणि डीचा दिलेला आहे 29,000, 37,000 आणि 33,000. 29,000, 37,000 आणि 33,000 याची करायची ॲव्हरेज भागिले 3. मग 29,000 प्लस 37,000 प्लस 33,000 एकूण येतं 99,000. 99,000 भागिले 3 एकूण येतं 33,000. 33,000 काय झालं? ॲव्हरेज प्रॉफिट. आणि किती इयर्स परचेस आहे? तर 2 इयर्स परचेस गुणिले 2 म्हणजे किती आलं? 66,000. एकूण गुडविल जे आलं ते आलं 66,000. आणि 66,000 जे गुडविल आलेलं आहे ते आपल्याला त्यांच्या रेशोच्या प्रमाणात वाटायचे. म्हणजे सीचं किती येईल? 66,000 गुणिले 1/3. डीचं किती येईल? 66,000 गुणिले 2/3. बरोबर. मग सीचा येईल 22,000, डीचा येईल
44,000 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मग तोच आपण काय करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला बाय गुडविल 22,000 आणि 44,000 आपण कॅपिटल अकाउंट पूर्ण केलेलं आहे. आपण काय करू आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईड टोटल किती येईल 75,000 प्लस 22,000 प्लस 5,250 टोटल किती 75 प्लस 22 म्हणजे 97,000 प्लस 5,000 1,02,250 रुपये. त्यानंतर तसंच डीचा करूया आपण 25,900 प्लस 44,000 प्लस 10,500 म्हणजे 44 आणि 10 54 आणि 25 79 आणि 80,400 रुपये 80,400 रुपये टोटल येईल डीच. मग इथं काय डेबिट साईडला काहीच नाही आहे मग ते बॅलन्स आपण डेबिट साईडला घेऊ 1,02,250 प्लस 80,400 डीचा. हा बॅलन्स कुठं जाईल न्यू फर्ममध्ये ABCD मध्ये 1,02,250 आणि 80,400 रुपये. ठीक आहे. याचा अर्थ ABCD मध्ये C न पाठवले 1,02,250 आणि D न पाठवले 80,400 रुपये. पण त्यांनी आणायचे किती एकूण तर C न आणायचे 50,000 D न आणायचे 30,000 बरोबर. आता जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं ठीक आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता मी रिव्हॅल्युएशन अकाउंट इथं पुसून टाकतो. आता बघा की कॅपिटल जे आहे ते ए न न्यू फर्म मध्ये ट्रान्सफर किती केले 85,830 रुपये. बी ने किती केले 85,215. सी ने किती केले 1,02,250. डी ने किती केले 80,400. एवढे अमाऊंट त्यांनी न्यू फर्म मध्ये ट्रान्सफर केलेत बरोबर. पण आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहे एक बघा ॲडजस्टमेंट क्रमांक 8 नो गुडविल अकाउंट शुड रिमेन इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. न्यू फर्ममध्ये गुडविल अकाउंट राहणार नाही म्हणजे त्यांचं गुडविल तेवढं कमी करावं लागेल. इथं त्यांचा जो बॅलन्स शीटमधला जो कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स होता त्याच्यामध्ये ॲड किती केलेले त्यांचं गुडविल अकाउंट केलेलं 22,000 44,000. इथं सुद्धा बॅलन्स जो त्यांचा कॅपिटलचा 50,725 किंवा 50,000 त्याच्यामध्ये गुडविल अकाउंट आपण ॲड केलं होतं 35,000 आणि 35,000. न्यू फर्ममध्ये जात असताना गुडविल अकाउंट राहणारच नाही. मग त्यांच्या कॅपिटलमध्ये जी अमाऊंट आपण ट्रान्सफर केली एवढी गुडविलची ॲड केली तेवढी लेस करावी लागेल. म्हणजे त्यांनी ॲक्च्युअल अमाऊंट किती बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केली ती समजेल बरोबर. एकूण गुडविल किती आहे ए आणि बीचं 35 प्लस 35 एकूण आहे 70,000 रुपये ए आणि बीचं. सी आणि डीचं किती आहे 22 आणि 44 66,000. एकूण अमाऊंट किती 1,36,000 बरोबर. आता आपल्याला जे ॲडजस्टमेंट क्रमांक 7 दिलेले आहे की ऑल पार्टनर शेअर इक्वल इन द न्यू प्रॉफिट. हे न्यू प्रॉफिटमध्ये गुडविल आलं खरं पण ते इक्वल प्रमाणात असणार आहे म्हणजे त्यांचा सर्व रेशो जो आहे तो इक्वल प्रमाणात असणार आहे म्हणून त्यांच्या कॅपिटलमधून हे इक्वल व्हॅल्यूनं गुडविल अकाउंट लेस होईल. ओके 1,36,000 टोटल कॅपिटल आहे आणि एकूण पार्टनर्स किती आहेत 4 भागिले 4 टोटल एकूण 4 त्रिक 12
4 चौक 16, 34,000 ॲव्हरेज आहेत. म्हणजे गुडविल आपल्याला लेस करायची कॅपिटलमधून त्यांची, तर किती करायचं प्रत्येकाच्या मधून 34,000. तर काय करायचं लेस गुडविल. सगळ्यांमधून टोटल गुडविल जे आहेत इक्वल अमाऊंटच का बरं गुडविल लेस करायचे, कारण त्यांचा रेशो न्यू फॉर्ममध्ये इक्वल प्रमाणात आहे त्यामुळं. ओके, मग प्रत्येकाच्या अकाउंटमधून 34,000 वजा करायचे. $85,830 मधून 34,000 गेले, 51,830. 51,215. 1,02,250 मधून 34,000 गेले, 68,250. 80,400 मधून गेले 34,000, अमाऊंट आली 46,400. एवढे ॲक्च्युअल त्यांनी कॅपिटल न्यू फॉर्ममध्ये ट्रान्सफर केले. बरोबर, हो झाले माझं. एवढे ॲक्च्युअल ट्रान्सफर केले गुडविल, पण त्यांनी ट्रान्सफर किती ॲक्च्युअल करायचं आहे, एकूण गुडविल किती निश्चित केले त्यांचं, तर 50,000 निश्चित केलेलं आहे. आणि अमाऊंट त्यांनी ट्रान्सफर केलेली आहे, एनं ट्रान्सफर केली 51,830 आणि त्याचं कॅपिटल निर्धारित केले 50,000 रुपये. एक्स्ट्रा अमाऊंट त्यांनी किती पाठवली 1,830. बीचं कॅपिटल किती निर्धारित केले तर 50,000 केले. त्याने ॲक्च्युअल अमाऊंट किती पाठवली 51,215, म्हणजे 1,215 त्यानं जास्त अमाऊंट पाठवली. सीचं सुद्धा तसंच 5,000 रुपये 50,000 रुपये निश्चित केली, 18,250 एक्स्ट्रा पाठवली. याचे 30,000 निर्धारित केले, 16,400 ही काय झाली एक्स्ट्रा अमाऊंट त्यानं निर्धारित केली किंवा त्यानं पाठवली. मग ही सर्व अमाऊंट कुठे जाईल करंट अकाउंटला, ही त्यांना देणं आहे. त्यांनी एक्स्ट्रा अमाऊंट पाठवली. एनं किती पाठवली 1,830, बीनं पाठवली 1,215, सीनं पाठवली 18,250, डीनं पाठवली 16,400. हे काय आहे एक्स्ट्रा अमाऊंट आहे. हे काय करायचे आपल्याला त्यांना माघारी पाठवायची, त्यामुळे आपण ती लायबिलिटी साईडला घेतली. आपण ही आउटरला तर घेतली तरी चालेल. झालं होत आले. ओके, मग सर्व आपण घेतलं. मग लायबिलिटी साईडची टोटल करायची 2,54,850 आणि ॲसेट साईडची सुद्धा टोटल येईल 2,54,850. अशी बॅलन्स शीट आपली काय होईल टॅली होईल.